जय शिवराय शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेमध्ये आता बरेचसे बदल होणार आहेत। म्हणजे बदल असे होणार आहेत की हे जर बदल झाले तर शेतकऱ्यांचं खूप मोठं असं नुकसान होणार आहे। आता ते नेमके कोणकोणते बदल होणार आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। पण हे बदल का व्हाले तर सरकार म्हणतंय शेतकऱ्यांना लय चुना लावला आणि चुना लावल्या शेतकऱ्यामुळे या योजनेमध्ये आता बदल करावा लागणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे काही चुना लावला असं म्हणतात तर त्यामध्ये बोगस पीक विमा हे सर्वात मोठं प्रकरण आहे। ज्या शेतकऱ्यांनी बोगस पीक विमे भरले त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे सोडून शासनाने डायरेक्ट त्या पीक विमा योजनेमध्येच बदल करायचं ठरवलेलं आहे। म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा हा प्रकार होणार आहे आणि हा प्रकार आता रोखावा लागणार आहे। त्यामध्ये कोणते बदल होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण पेरणी करतो, पेरणी केल्याच्या नंतर जर 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला तर शेतकऱ्यानं जर पीक विमा भरलेला असला तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत असते। म्हणजे आतापर्यंत जे योजनेमध्ये नियम होता त्याप्रमाणे, किंवा त्या शेतकऱ्यानं पेरणी केल्याच्या नंतर अतिवृष्टी झाली आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तरी त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते। त्यानंतर समजा त्या शेतकऱ्याचं पीक काढणीला आलेलं आहे, अशा वेळेस जरी नुकसान झालं, त्यामध्ये अतिवृष्टी असेल, कोणत्याही कशाही प्रकारे नुकसान झालं तर हे पीक विम्याचं संरक्षण त्या पिकाला राहत होतं आणि सर्वात जास्त हेच नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळत असते। आणि आता ह्या ज्या काही नुकसान भरपाई होत्या ह्या बंद होणार आहेत। म्हणजे शेतकऱ्यांनी पेरलं आणि पेरल्याच्या नंतर जेव्हा शेतकरी पीक काढणीला येईल मग त्याचा पीक कापणीचा अहवाल तयार होईल आणि ती काय जे 5-7 वर्षाची घट असती म्हणजे उत्पन्नाची सरासरी त्यामध्ये जर घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, असा बदल यामध्ये होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, जर हा बदल होऊ द्यायचा नसेल तर आता शेतकऱ्यांना पुढे यावं लागणार आहे। आता यामध्ये आपण पेरणी केल्याच्या नंतर आपली जर अतिवृष्टीत म्हणजे जास्तीची नुकसान झाली, त्यामध्ये 50% पेक्षा जास्त तक्रारी आल्या तर शेतकऱ्यांना सरसगट अग्रिम 25% पीक विमा मंजूर होतो। तर हे अग्रिम पीक विमा सुद्धा बंद होणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आतापर्यंत आपण 1 रुपयात पीक विमा भरत होतो तर हे 1 रुपयातला पीक विमा योजना सुद्धा गुंडाळण्याच्या मागे आहे सरकार। म्हणजे योजना चालू केली येईनच, 1 रुपयात काही शेतकरी म्हणलेले होते आम्हाला 1 रुपयात पीक विमा योजना द्या। 1 रुपयात पीक विमा योजना यांनीच चालू केली आणि बोगस पीक विम्याचे प्रकार झाले। बीड जिल्ह्यात झाले, परभणी जिल्ह्यात झाले, सोलापूरमध्ये काही झाले। आणि मग बोगस पीक विमे ज्यांनी भरले त्याचे आधार कार्ड असतील, त्याचे बँकेचं पासबुक असेल, त्यांची कागदपत्र असतील, मग ती पाहणी करून यायनं बोगस भरलं त्याच्यावर गुन्हे दाखल करा, त्याला काय सजा द्यायची त्याला द्या। पण त्याच्यामुळं बाकीच्या सगळ्या चांगल्या शेतकऱ्याला सुद्धा यामध्ये म्हणजे गव्हाबरोबर किडे रगडल्या जातात असा प्रकार हा होणार आहे। आणि हा रोखायचा असेल तर शेतकऱ्यांना पुढे यावं लागेल। आता त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक पीक विमा चळवळ म्हणून काही कार्यकर्ते राबवत असतात, त्यांनी तर सुरुवात केलेली आहे की या पीक विमा योजनेमध्ये जे काही बदल करणार आहेत, म्हणजे फक्त पीक विमा भरला मग सगळ्यात शेवटी ज्यावेळेस शेतकऱ्यांचं पीक कापणी अहवाल येईल त्या सरासरीमध्ये जर उत्पन्नामध्ये घट दिसली तरच शेतकऱ्याला पीक विमा मिळेल। शेतकरी मित्रांनो, यामध्ये मोठं नुकसान आहे, त्यामुळे परभणी जिल्ह्यातील त्या पीक विमा चळवळीनं हे काम सुरू केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या आमदारांना निवेदन दिलेले आहेत की बाबा या पीक विमा चळवळीमध्ये कोणताही बदल होऊ नये आणि असंच प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असे निवेदन द्यावे लागणार आहेत। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसारखं सर्वच शेतकऱ्यांना यासाठी पुढे यावं लागेल, नाहीतर पीक विमा योजना होती अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते। कारण विमा म्हणलं तर ज्या वेळेस पीक पेरलं तर पीक निघेपर्यंत त्याला विमा कवच असलं पाहिजे, मात्र यामध्ये विमा कवच कुठेही राहणार नाही। फक्त कापणी अहवालात म्हणजे समजा आपण पेरल्यावर आपलं वाहून गेलं, नाही तर उगवलंच नाही, पाऊसच पडला नाही तरी काही भेटणार नाही। तुम्ही मग 4दा पेरा असन, 4दा वाहून गेलं किंवा 4दा उगवलं नाही तरी 1 रुपया भेटणार नाही। मग सगळ्यात शेवटी तुमच्या पिकाचा कापणी अहवाल बघितला जाईल आणि अहवालानुसार जर त्याच्यात उत्पन्नाची घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल,
त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं यासाठी पुढे येऊन प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या, आमदाराला द्या, खासदाराला द्या, मंत्र्याला द्या की या पीक विमा योजनेमध्ये बदल करू नका. ज्यांनी बोगस पीक विमा भरले त्यांना काय सजा द्यायची तर द्या. त्यामुळे सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना हे सजा देऊ नका असं सगळ्यांनी निवेदन द्या. ही अशी महत्वाची माहिती होती. आता मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? का तुम्हाला असं वाटतं ही पीक विमा योजनेमध्ये बदल व्हावा का नाही व्हावा? तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय जवान जय किसान.